नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. हर हर महादेव. जे काळाचेही काळ आहेत असे महाकाळ भोलेनाथजी, जे अत्यंत दयाळू आहेत, त्यांना सोने चांदी वाहने अपेक्षित नाहीयेत. अगदी एका बेलपत्राने खुश होतील असे महादेव. अशा महादेवांचा सर्वात प्रिय महिना म्हणजेच श्रावण महिना. आज आपण श्रावण महिन्याबद्दल बोलणार आहोत. या महिन्यामध्ये दर सोमवारी अभिषेक कसा करावा, या महिन्यामध्ये मंत्रजप कुठला उच्चारावा, या महिन्यामध्ये कुठली शिवामूठ असेल आणि त्याचा नियम कसा असेल, त्याचबरोबर त्याची कहाणी आपण ऐकणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण जाणून घेऊया महादेवावर अभिषेक कसा करावा. अभिषेक करण्यापूर्वी जसे आपल्याला सोमवारी अभिषेक करायचा असेल तर पहिले सकाळी उठावे, स्नान करावे, धुतलेले वस्त्र परिधान करावे आणि त्यानंतर शिवालयात जाऊन म्हणजेच मंदिरात जाऊन अथवा घरी अभिषेक करायचा असेल तर शिवलिंगावरती तांब्याच्या लोट्याने पाणी अर्पण करावे. त्या तांब्यामध्ये कच्चे दूध, गंगाजल, काळे तीळ टाकावे. असे केल्याने अभिषेक परिपूर्ण असा होतो. सोबतच आपण 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नक्की करावा. हा अभिषेक आपल्याला दर सोमवारी करायचा आहे. शक्य असल्यास दररोज केला तरीही उत्तम. आता आपण जाणून घेऊयात शिवलीलामृत पठण कसे करावे. शिवलीलामृत हा असा ग्रंथ आहे ज्यामध्ये शिवजींच्या लीला लिहिलेल्या आहेत. शिवजी आपल्या भक्तांना कशी मदत करतात, त्यांचा कसा आशीर्वाद आपल्यावरती असतो, याच्या कथा त्यामध्ये सांगितल्या आहेत. म्हणून आपण रोज अथवा दर सोमवारी शिवलीलामृतचे अध्यायाचे पठण करावे. जर आपल्याला शक्य नसेल तर आपण शिवलीलामृत मधला 11वा अध्याय दर सोमवारी नक्की वाचावा. असे केल्याने आपल्यावरचे संकट शिवजी दूर करतात. सोबतच आपल्याला मनशांती प्रदान करतात. सोबतच आपल्याला दुःख दारिद्र्यापासून दूर ठेवतात. यावर्षी 4 श्रावण सोमवार पडणार आहेत. तर पहिल्या श्रावणाच्या सोमवारी आपल्याला तांदूळ व्हायचे आहे, त्यामुळे सुख शांती नांदते. दुसऱ्या सोमवारी आपल्याला तीळ व्हायचे आहेत आणि तीळ वाहिल्याने आपली पापातून मुक्तता होते आणि नात्यातील कटुता दूर होते. तिसऱ्या सोमवारी आपल्याला मूग व्हायचे आहेत आणि हे मूग आपल्याला घरातील सुबत्ता दाखवते, कुटुंबामध्ये आनंद, कौटुंबिक प्रगती दाखवते. आपल्याला चौथ्या सोमवारी जव व्हायचे आहेत आणि हे वाहिल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. आता आपण जाणून घेऊया शिवामुठाची कहाणी. त्यानंतर आपण जाणून घेऊया शिवामुठ कशी व्हायची असते ती. शिवामुठाची कहाणी. एक नावडती सून होती. घरामध्ये सगळे तिचा द्वेष करायचे आणि तिला गुराख्याचे काम द्यायचे. ती श्रावणात गुराख्याचं काम करत होती तेव्हा तिने बघितलं महादेवाला शिवामूठ वाहताना, म्हणजेच सोन्याची मूठ वाहताना. तिने पण साध्या भोळ्याप्रमाणे आपण दर सोमवारी शिवामूठ आणि आपले अश्रू ढाळत होती. महादेव तिला प्रसन्न झाले आणि तिला वर मागितलं. तिने घरदाराचे सुख समृद्धी मागितले आणि महादेव तिला तथास्तु बोललेत. त्यानंतर ती सगळ्यांची आवडती झाली. घरामध्ये सुख समृद्धी आली. अशीच तुम्हा मायो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. आता आपण जाणून घेऊयात शिवामूठ वाहताना कुठले नियम पाळायचे आहेत. शिवामूठ वाहताना पाळावयाचे नियम. पहिला नियम, जे आपण धान्य वाहणार आहोत ते स्वच्छ असावे, किडलेले किंवा तुटलेले नसावेत. दुसरा नियम, शिवामूठ ही उजव्या हातानेच व्हायची असते. तिसरा नियम, आपण शिवामूठ वाहताना आपल्या मनामध्ये द्वेष, अशांतता नसायला पाहिजे. मनामध्ये ओम नमः शिवाय हा मंत्रजप चालत असला पाहिजे. आणि महत्वाचे म्हणजे शिवामूठ वाहताना आपण जे मूठ असेल, जे धान्य असेल ते मुठीत घेऊन आपण अशा रीतीने ठेवून शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरी ठेवा असे म्हणून ती शिवामूठ शिवलिंगावरती वाहावी. असे केल्याने आपली शिवामूठ नक्कीच महादेव स्वीकारतील. आपले भोलेनाथ अगदी दयाळू आहेत. आपण साध्या भावनाने दर सोमवारी जलाभिषेक करूयात, शिवलीलामृताचं पठण करूयात.
सोबत मंत्राचा जप करूयात आणि हा श्रावण महिना अधिक शुभकारक बनवूयात आणि त्याचा आशीर्वाद घेऊन नक्की घरामध्ये सुख समृद्धी नांदूयात. ही संपूर्ण माहिती होती श्रावण महिन्याबाबत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. हर हर महादेव. भेटूया पुढच्या माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.